लोणावळा एक भयकथा. मानस एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर होता. त्याचं नुकतंच लग्न झालं होतं. त्याची पत्नी प्रिया ती कॉलेजच्या SYला शिकत होती. दोघांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने झालं होतं. एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतही नव्हते. लग्नाच्या 7-8 दिवसांनी त्यांचा हनीमूनला जायचा प्लॅन होता. सर्वांच्या मतानुसार त्यांनी लोणावळ्याला जायचं ठरवलं. बघता बघता जायचा दिवस आला. दोघेही डोळ्यात नवीन स्वप्न घेऊन निघाले. 11 वाजेपर्यंत ते लोणावळ्याला पोहोचले. बुकिंग केलेल्या रिसॉर्टला आले. दोघेही प्रवासाने दमले होते. थोडा वेळ आराम करून संध्याकाळी बाहेर जाता येईल म्हणून दोघेही अंथरुणात पडल्या पडल्या झोपी गेले. 4 वाजता प्रियाला जाग आली. फ्रेश होऊन मानसला उठवले. तिच्या फ्रेश चेहऱ्याला बघून तोही प्रसन्न हसला. तिला आपल्या मिठीत ओढून घेतलं. त्याचं असं प्रेमानं जवळ घेणं तिच्या मनात खूप सारे फुलपाखरे उडत होती. लाजून तिनं मान खाली झुकवली. त्यानं तिच्या हनुवटीला वर उचलून अलगदपणे ओठावर ओठ ठेवले. तिनेही त्याला प्रतिसाद दिला. तिने त्याला दूर ढकलून दिले आणि उजव्या हाताचा अंगठा हलवून त्याला हुलकावणी देऊन पळाली. त्यालाही खूप जोश आला. त्याने तिला उचलून बेडवर ठेवलं. ओठांवर ओठ टेकवणार त्याआधी तिने त्याच्या ओठावर हात ठेवून घड्याळ दाखवून वेळ दाखवली. त्याने मानेने नकार दिला, पण ती मान हलवून होकार दिला. मानसला बाहेर जावं तर वाटत नव्हते, पण खूप भूक लागली होती. त्यामुळे दोघेही बाहेर पडले. रिसॉर्ट थोडा गजबजलेल्या ठिकाणापासून लांब होता. अवतीभोवती फक्त दाट झाडी होती. मार्केट बरेच लांब होते. फिरायला जाणं रद्द करून परत ते त्यांच्या रूममध्ये गेले. त्याला मनातून खूप उखळ्या फुटत होत्या आणि भीतीही वाटत होती. ती चेंज करून आली आणि दुःखी चेहरा करून त्याला पिरियड्स आले म्हणून सांगितले. त्याचा चेहरा खरकन उतरला. तरी पण थोडं उसनं हसून तिला दिलासा दिला. पण तिची अडचण होती, तिने पॅड्स कुठे सोबत आणले होते. त्यामुळे त्याला मेडिकल शॉपला जावं लागणार होतं. त्याला तर भयंकर मनस्ताप झाला होता. पण ती नवीन होती आणि त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी ती लहान होती. तिची अडचण समजून घेतली आणि तो पॅड्स आणायला गेला. ती मनातून खूप खुश झाली. किती समजदार पती मिळाला म्हणून. त्याला जायला 7 वाजले होते. एवढा काही जास्त अंधार वाटत नव्हता. रिसॉर्टवर बाईकची व्यवस्था होती म्हणून त्याने बाईक काढली आणि निघाला मेडिकल शॉपकडे. 15 मिनिटाच्या अंतरावर सगळ्या प्रकारचे शॉप होते. तो जसे समोर जात होता तसे झाडी वाढत होती. अर्धा तास झाला तरी कोणतंच शॉप त्याला दिसत नव्हते. रस्ता चुकला असेल म्हणून तो माघारी फिरला, पण कोणतंच घर, शॉप, त्याचं रिसॉर्ट देखील त्याला दिसत नव्हते. 1.5-2 तास झाले तरी काहीच दिसत नव्हते. मानस परेशान झाला. कोणाला विचारावं म्हटलं तर कोणीच नजरेस पडत नव्हतं. तरी पण तो न घाबरता समोर जात होता. एका ठिकाणी एक म्हातारा माणूस त्याच्या शेळीला घेऊन जात असताना दिसला. बाईक थांबवून त्याला म्हाताऱ्या माणसाला त्याने विचारलं. चौकशी केली. चकवा मागं लागला वाटतं बाबा तुझ्या, असं म्हणून तो माणूस हसला आणि त्याला रस्ता सांगितला. सरळ जा, तिथं मोठं पिंपळाचं झाड लागेल. त्याच्या उजव्या बाजूने जा सरळ. समोर गेलं की तुला हवं ते ठिकाण लागेल. रस्ता सांगून तो म्हातारा निघून गेला. मानसही त्याने जसं सांगितलं तसं तो गेला आणि खरोखरच 20 मिनिटात गजबजलेली दुकानं दिसत होती. त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं. कधीपासून सापडत नव्हतं म्हणून त्रस्त होतो आणि आता काही मिनिटात पोचलो. तिच्यासाठी पॅड्स आणि काही मेडिसिन घेतले आणि अजून काही मिळतं का म्हणून बरेच खरेदी केली आणि परतीला निघाला. परतीच्या वाटेवर लागला, पण मनात थोडी धाकधूक होत होती. 15-20 मिनिटं झाली त्याला बाईकने समोर येऊन एका झुडपात कसली तरी खसखस ऐकू आली आणि बाईक जागेवर बंद पडली. त्याला तर नुसता वैताग आला होता. काय झालं असेल म्हणून तो खाली उतरून आजूबाजूला बघितले. जसा खाली उतरला तसं त्याच्यावर कोणीतरी जोरात झेप घेतली.
त्याची दीर्घ किंकाळी बाहेर पडली. प्रिया त्याची वाट बघून बघून झोपी गेली होती. रात्रीच्या 11 वाजता तो रिसॉर्टवर आला. खालमानेने बाईकची चावी देऊन तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. रिसेप्शनला बसलेला मंदार संशयाने बघत होता. रूममध्ये आला आणि हातातील पॅड त्याने बेडच्या बाजूला ठेवून तिच्याकडे पाठ करून झोपी गेला. प्रियाला जाग आली तेव्हा शेजारी मानसला बघून तिला हायसं वाटलं आणि त्याला पाठीमागे बिलगून तीसुद्धा झोपी गेली. 2:30च्या दरम्यान कुत्र्याचं विव्हळणं चालू होतं. रूममधून असा भीतीदायक पुरुषी आवाज येत होता. त्या आवाजाने प्रिया जागी झाली. डोळे उघडले तर मानस तिच्या खालच्या भागातून जे ब्लड येत होतं ते अधाशाप्रमाणे प्राशन करत होता. तिने त्याला आपल्या दोन्ही हाताच्या उंजळीत धरले आणि झटका लागावं तसं तिने हात झटकून मागे सरकली. त्याच्या पांढऱ्या बुबुळ्याला बघून ती खूप घाबरली. जोरात किंचाळणार तसे त्याने तिचे तोंड बंद केले. तिने डोळे बंद केले आणि जागीच बेशुद्ध झाली. तिच्या तसल्या अवस्थेत तिचे लचके तोडत होता. त्याने किळसवानं आणि क्रूर खेळ किती वेळ आणि किती वेळा केला तो काउंट न केलेलंच बरं. सूर्योदय झाला. सगळे जागे झाले, पण हे दोघे अजूनही उठलेले नव्हते. सकाळचे 10 वाजले तसा मानस उठला. त्याला त्याचं अंग जड आणि थकलेलं जाणवलं. प्रियाकडे बघून तो तर त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. तिचं नग्न शरीर आणि चेहरा निस्तेज पडला होता. तिचं अंग गरम तव्याप्रमाणे तापलं होतं. तिच्या अंगावरच्या खुणा बघून त्याला आश्चर्य वाटलं. कसा काय स्वतःचा तोल गेला म्हणून त्याची चिडचिड होत होती. रात्री तो इथं कसा आला हे पण त्याला नीटसं आठवत नव्हतं आणि प्रियासोबत आपण असं काही कसं करू शकतो याचं त्याला राहून राहून नवल वाटत होतं. डॉक्टरला बोलावून तिला ट्रीटमेंट दिली. डॉक्टर तर त्याच्याकडे रागानेच बघत होते आणि तोंडातल्या तोंडात बडबड करत होते. तिला इंजेक्शन देऊन तिला आराम करू द्या अशी सक्त ताकीद दिली. डॉक्टरने जाता जाता त्याला 4 शब्दात सुनावून गेला. तिची कंडिशन खूपच नाजूक होती. त्यामुळे तिला तातडीने मुंबईत घेऊन जाणं योग्य होतं. त्यामुळे त्याने फ्लाईट बुक केली आणि परत घरी आला. तिचे अंग अजूनही गरम होतं. तिचा ताप वाढत होता. तिला ICUमध्ये ॲडमिट केलं. 24 तासानंतर शुद्धी आली. तिच्या आईवडिलांना बघून तिला रडू आलं. आपण सुखरूप वापस आलो हे बघून तिच्या जीवात जीव आला. ती आईच्या कुशीत शिरून खूप रडत होती. 2 दिवसांनी तिला डिस्चार्ज मिळाला. प्रिया मानससोबत जायला तयार नव्हती. राहून राहून तिला त्या रिसॉर्टचा प्रसंग डोळ्यासमोर येत होता. तरी हट्ट करून आईकडे निघून गेली. ती आईला सांगायचा प्रयत्न करीत होती, पण आई काय तिचं ऐकायला तयार नव्हती. तिनेही विषय तिथंच सोडून दिला आणि जेवण झाल्यानंतर झोपायला तिच्या रूममध्ये गेली. मध्यरात्री तसलाच आवाज तिच्या कानावर आला. डोळे उघडून बघितले तर अंगावर मानस होता. त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं आणि काळे दात इचकून तो हसत होता. पण यावेळी ती खूप जास्त घाबरली आणि तिचं हृदय बंद पडलं. सकाळी प्रियाची आई तिला उठवायला म्हणून रूममध्ये आली. प्रियाला बघून तिच्या आईची किंकाळी बाहेर पडली. आईच्या आवाजामुळे बाबाही पाठोपाठ रूममध्ये आले. प्रिया सताड उघड्या डोळ्यांनी निपचित पडली होती. अंगावर कपडे नव्हते. तिच्यावर जबरदस्ती झाली असावी तशीच तिची अवस्था पाहून बघणाऱ्याला वाटलं असतं. बाबांनी ताबडतोब डॉक्टरांना बोलावले. त्याचबरोबर तिच्या सासरच्यांनाही पण कळवले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रियाच्या आईला खूप मोठा धक्का बसला. त्या काही बोलतही नव्हत्या आणि रडतही नव्हत्या. मानस पण सुन्न होऊन बसला होता. पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली. पोस्टमॉर्टम केल्यानंतरच मृत्यूचे कारण समजणार होते. कारण तिचा मृत्यूच रहस्यमय झाला होता. दोन्ही घरी शोककळा पसरली होती. मानसला विश्वासच बसत नव्हता. त्याचं नवीन लग्न आणि काही दिवसात त्याला विधूर व्हावं. काय दुर्दैव आहे. मानस दिवसेंदिवस एकलकोंडा झाला होता.
स्वतःला कामात व्यस्त ठेवायचा, पण रात्री त्याला झोप येत नव्हती. सारखा प्रियाचा लाजरा चेहरा डोळ्यासमोर यायचा. तिच्या आठवणीत तो जास्तच तडफडत राहायचा. कधीकधी तो तर त्याच्याही नकळत बाहेर कुठेही जायचा आणि सकाळी सकाळी टेरेसवर झोपी जायचा. तो कोणालाच जास्त बोलत नव्हता. प्रियाच्या जाण्यामुळे तो असा विलिप्त झाला असं सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळेच त्याचं विचित्र वागणं कोणीच मनावर घेतले नव्हते. ऑफिसमध्ये पण तो जास्त पहिल्यासारखं राहत नव्हता. सगळे त्याला प्रियाच्या आठवणीतून बाहेर येण्यासाठी समजावून सांगत होते, पण तो जे करायचा तेच करायचा. त्यांच्यातील सैतान प्रिया गेल्यापासून गायब झाला होता, पण त्याला तर काहीच आठवत नसल्याने तो अनभिज्ञ होता. रोजच्याप्रमाणे तो आज ऑफिसमध्ये आला, पण त्याचं कामात लक्ष नव्हतं. सारखा कसला तरी वास त्याला खेचत होता, त्यामुळे तो डिस्टर्ब होत होता. त्याला तो वास काही शांत बसू देत नव्हता. त्यामुळे त्याने हाफ डे घेऊन घरी निघाला. ऑफिसच्या बाहेर पडेपर्यंत त्याने स्वतःला कसं तरी रोखून धरले, पण त्यानंतर त्याला काय झालं हे त्यालाच माहीत नव्हते. ऑफिसमधल्या सीमाचे पिरियड्स आले होते आणि त्या वासामुळे मानस डिस्टर्ब झाला होता. त्याला तिथं थांबणं जड जात होतं. सुट्टी घेऊन तो निघाला. तो फक्त चालत होता, पाय ओढतील तिकडे, कारण त्याच्या स्वतःवर त्याचा ताबा राहिला नव्हता. ऑफिस सुटण्याची वेळ झाली, पण सीमा अजूनही ऑफिसमध्येच काम करत होती. बघता बघता 7 वाजून गेले. अंधार पडायला सुरुवात झाली आणि ती ऑफिसमधून बाहेर निघणार त्याआधीच तिच्यासमोर मानस बाईक घेऊन आला. मानसला बघून तिला आश्चर्य वाटले आणि आनंद पण झाला. त्याच्या मागे बसून निघाले घराच्या दिशेने. सीमा मागे बसून अखंड बडबड करत होती आणि मानस फक्त ऐकत होता. 30 मिनिटांनी तिचं घर आलं. मानसला घरात येण्याचा खूप आग्रह ती करत होती, पण त्याने मान हलवून नकार दिला आणि तो काही मिनिटात तिथून पसार झाला. सीमाला त्याचं आजचं वागणं गोंधळात टाकण्यासारखं होतं. एक शब्दात पण तो बोलला नाही आणि तिच्याकडे बघितलं पण नाही. पण तिला काय माहीत मानस का बघत नव्हता ते. त्याची नजर तिच्याकडे जर टाकली असती तर ती जागेवरच उभी राहू शकली नसती. आजची रात्र खूप भयंकर रात्र होती. कुत्रे विव्हळत होते. रात्र भयंकर वेगवेगळे आवाज येत होते. सीमा आणि तिची आई दोघीच घरात होत्या. जेवण करून ती झोपायला गेली, पण मानसचा विचार मनातून जात नव्हता. त्याचाच विचार करत ती झोपी गेली. मध्यरात्री झाली, परत तसा आवाज येत होता, चुक. सीमा तर खाडकन डोळे उघडले. रूममध्ये अंधार होता, पण पायामध्ये कोणाचं तरी डोकं होतं. तिनं किंचाळून त्याला लाथेने लांब ढकललं. तसा तो उडून तिच्या अंगावर आला आणि आपल्या रक्ताने भरलेल्या तोंडाने तिच्यावर हसत होता. ती भीतीने थरथरत होती. समोर कोण आहे याचा अंदाज येत नव्हता आणि त्याचं खिखी हसणं अंगावर शहारे आणत होता. तो आवाज 2 व्यक्तींचा असावा असं वाटत होतं आणि पांढरे शुभ्र डोळे एवढेच ती पाहू शकली आणि तिने भीतीने डोळे गच्च मिटून घेतले. सीमाला तिचा कर्दनकाळ दिसत होता. आज आपलं काही खरं नाही. अशा परिस्थितीत तिने फक्त देवांचा धावा केला, पण तो सैतानाने त्याचे घाणेरडे काम करतच राहिला आणि सीमाने शेवटी शेवटचा श्वास घेतला. अशा लागोपाठ 7 केसेस झाल्या, पण कोणताच सुगावा लागत नव्हता. सगळ्या मुली या 16 ते 25च्या दरम्यान आहेत आणि त्यांच्या पोस्टमॉर्टममध्ये हृदय बंद पडून मृत्यू झाला एवढेच कारण आहे मृत्यूची. या सगळ्या जणींचा एकाच प्रकारे कसं मारलं असेल आणि काहीच पुरावा कसा मिळत नसेल. तेव्हापासून मानस दिवसेंदिवस कमजोर आणि निस्तेज दिसत होता. रात्रभर जागरणामुळे त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं उमटली होती. मानसच्या आईला त्याची काळजी वाटत होती. मानस, तू किती दिवस असंच झुरत राहणार? काय अवस्था झाली बाळा? जरा तरी स्वतःकडे लक्ष दे.
स्वतःकडे बघ, आई मानसला म्हणते. आई, मला काहीच झालं नाही. मला उशीर होतोय. मला निघायला हवं. मानस असे आईला म्हणतो. मानसचं रोजचं झालं होतं. कोणालाच तो व्यवस्थित बोलत नव्हता, नाही कोणाचं काही ऐकत होता. मानसची बहीण नुकतीच आंघोळ करून आली आणि मानसच्या सहजच जवळून गेली आणि त्याच्या बाजूच्या चेअरवर बसली. तसं मानसचं नाक वेडेवाकडे झाले. त्याला अस्वस्थता वाटू लागली. त्याने सईकडे म्हणजेच त्याच्या बहिणीकडे मान तिरपी करून बघितलं आणि अर्थपूर्ण हसून मान खाली घालून तो त्याच्या कामावर निघून गेला. मानसची बहीण सई कॉलेजमध्ये शिकत होती. तिनेही ब्रेकफास्ट आटोपला आणि ती पण तिच्या कॉलेजला निघून गेली. मानसचे आई बाबा, त्याचे दादा वहिनी, घरातले सगळे आज त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार होते. पण सईला MC प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे तिला जायला जमणार नव्हते. म्हणून फक्त तिला सोडून बाकी सगळेजण देवदर्शनासाठी निघाले. मानसलासुद्धा खूप आग्रह केला होता, पण त्याने स्पष्टपणे नकार दिला होता. सई कॉलेजमधून आल्यानंतर घरीच बसून आराम करणार होती, पण घरचे सगळेच बाहेर गेल्यामुळे तिला एकटीला कंटाळा आला होता. मग तिने तिच्या मैत्रिणींसोबत मूव्ही बघायचा प्लॅन केला आणि सर्व मैत्रिणी मिळून मूव्ही बघायला गेल्या. सगळ्या मैत्रिणींनी मिळून हॉरर मूव्ही बघितला. बघताना मजा वाटत होती, पण घरी गेल्यावर झोप येणार नव्हतीच. त्यात ती आधीच घाबरट, पण तिच्या मैत्रिणींनी तिचे काहीच ऐकणार नव्हत्या. त्या मुद्दाम सईला जास्तच घाबरवत होत्या. मानसची सगळी फॅमिली कुलदेवतेच्या मंदिरात पोहोचले होते. पूजा अभिषेक झाल्यानंतर तिथे एक वृद्ध गुरुजी राहत होते. त्या गुरुजींना मानसच्या आईंनी मानसची स्थिती सांगितली. लोणावळ्याला जाऊन आल्यापासून तो पत्नीच्या जाण्याने कसा खचून गेला, त्याच्या अवस्थेबद्दल सगळं काही कथन केले. गुरुजी ध्यान लावून बसले. अर्धा तासापर्यंत त्यांनी दिव्य दृष्टीने बघितले आणि खाडकन डोळे उघडले. घोर अनर्थ झाला. तुमच्या मुलामध्ये विकृत पिशाच्च शिरलाय आणि त्यानेच तुमच्या सुनेचा जीव घेतला. पिशाच्च खूप भयंकर आहे. तो काहीही करू शकतो. तुम्ही लवकरात लवकर घरी चला. तुमच्या घरातील अजून एकाला धोका आहे. तशी आई जोरात म्हणाली. माझी सई एकटीच घरी आहे हो. गुरुजींनी काळजीने सगळ्यांकडे बघितले आणि म्हणाले, छोट्या बहिणीचा जीव धोक्यात आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट पसरलं. त्यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती. त्यांना कधी एकदा घरी जाऊन सईला बघतो असं झालं होतं. त्याचबरोबर साधा सरळ मानस किती मोठ्या संकटात सापडले त्याची पण सगळ्यांना काळजी वाटत होती. गुरुजींना सोबत घेऊन ते घराकडे निघाले. त्यांना घरी पोहोचण्यासाठी 4-5 तास तरी लागणार होते. इकडे सई मूव्ही बघून आणि जेवण करून घरी परतली. रात्रीचे 8 वाजले होते. तिला आज आपण एकटेच घरात आहोत याची कल्पना होती, म्हणून ती मनातून थोडी घाबरली आणि भीतच घरात प्रवेश केला. दार ओपन केलं आणि घरातील नोकर माणसं घरी गेलेले होते. फक्त कामवाल्या मावशी घरी होत्या. मावशींना बघून सईला बरं वाटलं, पण ती मावशी फार जास्त वेळ थांबू शकली नाही. ताईसाहेब, माझं पोरगं लई आजारी आहे, मला जायला पाहिजे. कामवाल्या मावशींनी असं म्हणताच सई मनातून टरकलीच. हो मावशी, का नाही, तुम्ही जा. तिची भेदरून बोलणं ऐकून मावशीला वाईट वाटलं. ताईसाहेब, वरती मानससाहेब आहेत की, तुम्ही काही काळजी करू नका बघा, मावशी सईला म्हणाल्या. मानस घरात आहे हे ऐकून तिच्या जीवात जीव आला. मावशीला बाय करून ती मानसच्या बेडरूमकडे धावत गेली. अरे भैया, दार उघड, तू आहेस तर सांगायचं ना मला, मी किती घाबरले होते. सई दार ठोठावत बडबड करत असते, पण मानस 1 नाही नि 2 नाही, काहीच म्हणत नाही. सई कंटाळून तिच्या रूममध्ये निघून गेली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली. 1 तासानंतर ती बेडवर उठून बसली, कारण तिला खूप भीतीदायक स्वप्न पडलं होतं. कुणीतरी तिच्या रूममध्ये असल्याचा भास होत होता आणि तो तिच्या जवळ बसून
तिला 2 डोळ्यांनी न्याहाळत आहे असा तिला खराखुरा भास होत होता. ती घाबरून आजूबाजूला बघू लागली, पण अंधारात तिला काहीच दिसत नव्हते. तिने मोबाईलचा टॉर्च लावला आणि मानसला मोठमोठ्याने आवाज देऊ लागली.